अहो, आमचा फेब्रुवारीचा लाडकी बहिणीचा हप्ता कधी येणार? याचं उत्तर आता अखेरीस महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधान भवनाच्या परिसरामध्ये माध्यमांशी बोलत असताना दिलेले. प्राप्त माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता महिला दिनाच्या निमित्तानं 8 मार्चच्या आधीच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी घोषणा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केली आहे. जानेवारीचा हप्ता मिळाल्यानंतर अनेक पात्र महिला या फेब्रुवारीच्या हप्त्याकडे लक्ष ठेवून होत्या. मात्र अगदी फेब्रुवारी महिना संपून दुसरा महिना सुरू झाला तरी सुद्धा आपल्याला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नाही, म्हणून अनेक बहिणींच्या चेहऱ्यावरती थोडीशी चिंता आली होती. या चिंतेवरती आज स्वतः अदिती तटकरे यांनी उत्तर देत 5 मार्च पासूनच महिलांना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता मिळणार अशी घोषणा केलेली आहे. अर्थात त्यांनी आधीही म्हटल्याप्रमाणे अद्यापही 2100 रुपयांचा हप्ता मिळण्याबाबत कुठलीही घोषणा झालेली नाहीये, अधिकृत निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे अजूनही आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता म्हणून 1500 रुपयेच मिळण्याची शक्यता आहे. मात्र फेब्रुवारीचा हप्ता जरी आता मिळणार असला तरी मग मार्चच्या हप्त्याचं काय होणार, हा नवीन प्रश्न महिलांच्या समोर उभा आहे. याच प्रश्नावरती उत्तर देत असताना अदिती तटकरे यांनी मार्चच्या हप्त्याबाबत सुद्धा माहिती दिलेली आहे. नेमकं त्या काय म्हणाल्या ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह. आज महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्म मधील पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रात मुंबईमध्ये विधान भवनात हे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडतंय. 3 मार्च ते 26 मार्च असं 4 आठवड्यांचं अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे. आणि पहिल्याच दिवशी अदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलत असताना लाडकी बहीण योजनेच्या बाबत काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली. फेब्रुवारीचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार असल्याची माहिती दिल्यानंतर मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न तटकरे यांना विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या की फेब्रुवारीचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांच्या खात्यात जमा करणार आहोत. मात्र मार्च महिन्याचा हप्ता हा अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर विभागाच्या वतीने निधी उपलब्ध करून दिल्यानंतर दिला जाईल. दरम्यान मार्च महिन्यात किती रुपये मिळणार असाही प्रश्न तटकरेंना विचारण्यात आला. हा प्रश्न विचारण्याचं कारण सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये देणार असल्याचं आश्वासन हे महायुती सरकारकडून देण्यात आलं होतं. त्यानुसार महायुती सरकार सत्तेत बसल्यानंतर आता 100 दिवस उलटून गेल्यानंतरही महिलांना अद्यापही 2100चा हप्ता आलेला नाहीये. यापूर्वी जेव्हा अदिती तटकरे यांना याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी अशा प्रकारची कुठलीही आर्थिक तरतूद ही बजेट नंतर म्हणजेच अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच लागू केली जाते असं म्हटलं होतं. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठीची तरतूद केली जाईल. त्यानुसार महिलांना नेमका 2100चा हप्ता कधी दिला जाईल याचं उत्तर मिळेल असं सुद्धा तटकरे म्हणाल्या होत्या. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं असताना अर्थातच लाडक्या बहिणींना मार्च पासून तरी आम्हाला 2100 रुपये मिळणार का असा प्रश्न सतावू लागला. या प्रश्नावरती उत्तर देताना तटकरे असंही म्हणाल्या, साधारणपणे वाढीव निधीबाबत योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. महिला व बालविकास खात्यात निधी येतो, तो निधी महिलांच्या खात्यात पोहोचवणं, ही यंत्रणा अधिक सक्षम करणं याकडे विभागाचं लक्ष केंद्रित आहे. यानुसार आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे तर आपल्या सगळ्यांसमोर स्पष्ट झालेलं आहे. 5 मार्च पासून पात्र महिलांना त्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे. मात्र मार्चच्या हप्त्यासाठी आपल्याला अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्याची म्हणजेच अर्थात मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर सुद्धा थोडा विलंब झाल्यास कदाचित आपल्याला मार्चचा हप्ता हा एप्रिलमध्ये मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. आता हा हप्ता 1500 रुपयांचा मिळणार का 2100चा मिळणार हे अर्थसंकल्पामध्ये सादर होणाऱ्या तरतुदींनुसारच स्पष्ट होईल. हे अपडेट सुद्धा आम्ही वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. याशिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुद्धा आपल्याला लाईव्ह पाहायचं असेल तर लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.